बॅक टू माय यूट्यूब चॅनल। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला। तर आम्ही निघालेलो आहोत आता चिंचवडला जायला आणि तिकडे आता पोरी आलेले आहेत मुंबईवरून आणि आता त्यांना आम्ही पिकअप केलं आणि एल्प्रो मॉलला गेलो। एल्प्रो मॉलला गेल्यावरती थोडंसं तिकडे फिरलो, थोडंसं एन्जॉयमेंट केली कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं आहे गोव्याला। गोव्याला निघायसाठी ते लोक प्रॉपर टायमावरती रात्रीच आलेले आहेत आणि रात्री आल्यामुळे आम्ही थोडंसं एल्प्रो मॉलमध्ये सुद्धा एन्जॉयमेंट केले। तुम्हाला दिसतंय ह्यामध्ये आम्हाला सकाळीच निघायचं आहे म्हणून आम्ही ह्या एल्प्रो मॉलमध्ये थोडी शॉपिंग पण केली आणि आता आम्ही सकाळी निघणार। तर सकाळी आम्ही 5 वाजता घरातून निघालेलो आहोत गोव्याला जायला। आमची गोवा ट्रिप निघालेली आहे, त्यामध्ये आहे मी, सुमित, माझं बाबू म्हणजे शिवांश आणि आम्ही 3 सिस्टर्स म्हणजेच होतो आम्ही पूनम, रुपाली आणि निकिता। अंकिताची एक्झाम असल्यामुळे तिला नाही आम्ही घेऊन गेलो, फक्त आम्ही तिघंच आलेले आहेत आणि आम्ही दोघं। तर असे मिळून आम्ही 6 जण गेलेलो ह्या गोवा ट्रिपला। तर सकाळची काही क्लिप घेता नाही भेटली आहे, तर आता वाजलेले आहेत सकाळचे 7। तर त्या टायमाला बघा किती छान असं सनराईज झालेलं आहे आणि किती छान असं मॉर्निंग दिसते बघा। खूप छान असं म्हणजे हे जे वातावरण होतं ना अविस्मरणीय आहे, म्हणजे असं वाटतं पुन्हा पुन्हा जायचं। आणि जाताना ट्रॅव्हलिंग करतानाच आम्ही खूप एन्जॉय केला आणि आम्ही स्वतःची आमची ओन कार घेऊन गेलेलो कारण की बॅग वगैरे भरपूर होते आणि आम्हाला म्हणून ते जास्त कॅरी वगैरे करण्यासाठी आम्ही काय लक्झरी वगैरे नाही केली, डायरेक्ट आम्ही आमचीच गाडी घेऊन गेलेलो त्यासाठी आम्हाला कम्फर्टेबल राहण्यासाठी। मग असं करून आम्ही निघालेलो आहोत आणि मग पुढे बघा किती आम्ही एन्जॉयमेंट करणार आहोत ते। आणि मी गाडीमध्येच थोडेसे रील्स पण बनवलेले बसल्या बसल्या टाईमपास म्हणून। तर अशा प्रकारे मी रील्स बनवलेत आणि खूप शायनिंग मारते। जर तुम्हाला माझे रील्स बघायचे असतील तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवरती जाऊन बघा, विद्या गुप्पाळे ऑफिशियल, त्याच्यामध्ये तुम्हाला हे रील्स दिसेल। बघा किती छान असं वातावरण दिसतंय, आजूबाजूचं क्लायमेट खूप मस्त होतं। आणि आता आम्ही लवकरच साताऱ्याला पोचणार आहोत, तर त्यावेळी आम्ही गेलेलो। तर आता आम्हाला सातारा लागणार आहे, बघा दिसत असेल तुम्हाला लोकेशन बघूनच कळत असेल, राजधानी सातारा, ते बघा बोर्ड दिसला। तर असं आम्ही गेलो। तर हे बघा आता सातारा क्रॉस झाल्यानंतर आता आम्हाला हे लागलेलं आहे मालवणचं जंगल। बघा कसं आहे हे, सगळीकडून झाडी आणि मध्ये रस्ता। हा जो लुक होता हा एकदम ऑसम आणि नेचर इतकं भारी वाटत होतं ना, आणि भीतीसुद्धा वाटत होती आम्हाला कारण की गाड्या भरपूर कमी होत्या तिकडे त्या रोडला। आणि जशी ही लाल माती दिसते तर समजून जायचं गोवा खूपच जवळ आलेला आहे। ही लाल माती पूर्ण गोव्याला ही लाल मातीच तुम्हाला दिसेल। तर इतकं भारी वाटत होतं, पण आम्हाला भीती पण वाटत होती कारण की रस्त्याला गाड्याच नाही दिसत होत्या। आम्ही बोललो आम्ही काय रस्ता वगैरे तर चुकलो नाही आहे, पण नाही आम्ही प्रॉपर जात होतो, पण काही कळतच नव्हतं त्या रस्त्याला गाड्या नव्हत्या आणि आम्हाला थोडी भीती पण वाटत होती। आम्हाला म्हणजे मला जास्त करून, कारण की मी लई डरपोक आहे, मला लई भीती वाटत होती। आणि मग हे बोलत होते काय चाललंय तुझं, जरा असं आरामशीर बस, किती घाबरणार आहेस तू, किती घाबरणार, मी प्रॉपर तुला नेतोय, ह्यांच्यासारखं झालेलं। पण माझी भीती काही जात नव्हती। बघा किती मस्त बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे आणि मध्येच आम्हाला रस्त्यामध्ये एक असं ना पूर्ण असं जंगल आणि त्यामध्ये एक असं तलाव लागलेलं। हे बघा हे असं, मी ह्यांना बोलले आपण कुठेतरी डिस्कवरीच्या ह्याच्यामध्ये आलेलो आहोत आणि काहीतरी आपण रस्ता चुकलोय, आता काय आपल्याला इथून बाहेर निघायला भेटणार नाही असं वाटतंय मला तरी। आता हा जो रोड होता ना पूर्ण लाल माती आणि नुसते दगडं, गाडी अशी खटर म्हणजे गाडी चालताना असं वाटत होतं ना की बापरे किती हलते ही गाडी, आणि खाली फक्त दगड म्हणजे तो रस्ता प्लेन नव्हताच, रोडच नव्हता तो, फक्त असा एक वाट बनवलेली होती जाण्यासाठी। तर आम्ही खूपच म्हणजे मी तर स्पेशली खूप घाबरलेली होती खूप। नंतर आम्हाला एक गाडी दिसली आमच्या पुढे, तर आम्हाला थोडंसं बरं वाटलेलं। गाईस तुम्ही पण जर गोव्याला जाताना असं तुमच्यासाठी काय घडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। नंतर आम्ही ते जंगल क्रॉस केलं आणि मग नंतर आम्हाला लागला हा घाट लागल्यानंतर आम्हाला जरा जीव आला आणि जरा बरं वाटलं। त्यानंतर लोक आम्हाला दिसायला लागले, मग बरं वाटलं। पण खूप आम्ही एन्जॉय केला आणि तिकडचं ते नेचर होतं ते खूप ऑसम आणि छान होतं। थोडेसं मला पार्ट्स घेता नाही आलेत, थोड्याशा भीतीने मी आपला मोबाईल दिलेला ठेवून, पण ठीक आहे काय नाही, जेवढे घेतलेत तेवढं ठीक आहे। असं आम्ही लोकेशन लावून आम्ही चाललेलो गोव्याला
आणि हे बघा आता हा घाटच आहे पूर्ण. पुढे बघा आम्हाला या घाटावरतीच एक धबधबा दिसला आणि माकडं बसलेली दिसली, म्हणून थोडी आम्ही गाडी स्लो केलेली आहे आणि त्यांना आम्ही बघतोय. खूप छान असे वाढत होते ते बघा बसतात. फायनली आम्ही रीच झालेलो आहोत गोव्याला. गोवा बीचवरती आम्ही पोचलेलो आहोत. बघा किती मस्त आणि किती गर्दी लोकांची, खूप मस्त नजारा होता हा. आणि आम्ही एवढं हॅप्पी होतो ना तिकडे पोचल्यानंतर, असं वाटत होतं कधी आम्ही हे कपडे चेंज करतो आणि पाण्यात जातो. तर बघा पुढे पुढे आम्ही काय काय एन्जॉयमेंट करतोय ते. तर आम्ही खूप असं दमलेलो आणि मग म्हणून आम्ही काय केलं, ट्रॅव्हलिंग करून दमलेलो होतो म्हणून आम्ही काय केलं, डायरेक्ट संध्याकाळीच आम्ही निघालो बाहेर बीचवरती. आणि हे बघा गोवा बीचवरती आम्ही संध्याकाळच्या टायमाला गेलोय आणि खूप छान असं क्लायमेट होतं. बघा मी असा ब्लॅक कलरचा वन पीस घातलेला आहे आणि मस्त अशी पोनीटेल हेअरस्टाईल केली आणि छान असं एकदम लाईट असा मेकअप केलेला होता, खूप सॅटलवाला. आणि वन पीस हा तर खूपच ऑसम दिसत होता माझ्यावरती. आणि बघा ना इथे कॅन्डल लाईट डिनर आहे, तर हे खूप असं छान डेकोरेट वगैरे केलेलं असतं ह्या बीचवरती आणि खूप छान वाटतं, म्हणून मी थोडेसे इथे रील्स वगैरे पण बनवलेले माझे. आणि बघा मी किती शायनिंग मारते आणि किती ग्लो. आणि नंतर आम्ही घेतलेलं होतं इथे हुक्का पॉट आणि हुक्का पॉट घेताना हे बघा आमचं झालेलं आणि हे नॉन अल्कोहोलिक होतं. ॲपल डबल ॲपल आम्ही काहीतरी फ्लेवर घेतलेला होता आणि खूपच हे छान एक न्यू एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. आणि हे आम्ही घेतलेले आहे ब्रीजर आणि ब्रीजर पण नॉन अल्कोहोलिक होती आणि खूप मस्त आम्ही हे बघा चिल मारतो एकदम इकडे. म्हणजे जेवढं वर्षभराची आमची जेवढी स्ट्रेस होती, जेवढी ते सगळं आम्ही टेन्शन वगैरे सगळं विसरून आम्ही इकडे खूप मस्त चिल मारलेलं आणि खूप एन्जॉय करत होतो. हे बीचवरतीच असं एक आहे बीचवरती, तर तिकडेच आम्ही मस्त समोर असं समुद्र आणि त्या बीचच्या किनारेच बसून ते हॉटेल आहेत, तर तिथेच आम्ही हे सगळं एन्जॉय केलं. आणि तिथे आम्ही डान्स पण एन्जॉय करत होतो, तिथे डान्स पण चालू होते. आणि आता आमचं हे सगळं इकडे आमचं जेवण वगैरे इथेच आम्ही जेवण वगैरे पण केलं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही काय केलं, डायरेक्टली डान्स करायला पबला गेलो. पबमध्ये तिथे आम्ही खूप एन्जॉय केला, खूप डान्स करतोय बघा आम्ही, खूपच सगळे सॉन्ग आम्ही एन्जॉय करतोय. जर मला सॉन्ग टाकता नाही येणार, आय थिंक कॉपीराईट्स लागतील, पण बघूया जर जेवढे मला टाकता येतील तेवढे टाकेल. बघा मी किती एन्जॉय करते बघा, मी सगळं विसरून आपलं एन्जॉयमेंट माझं चालू होतं. आणि त्याच्यामध्ये आमचा शिवांश, त्याला तर खूप मजा येत होती. म्हणजे गोव्याला गेलो आणि आपण जर हा डान्स नाही केला तर काय मग. म्हणून आणि रूपा बघा आमची, रूपाला तर खूपच मस्त वाटत होतं, तिला डान्स किती वर्षानंतर केला असेल तिने तो डान्स. आम्ही बघा किती चौघी पण आम्ही डान्स करतोय आणि एवढं म्हणजे आम्ही ना असं जेवढे सॉन्ग लागत होते आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही दमलो का काय. आमचं कंटिन्यूस आम्ही नॉन स्टॉप डान्स करत होतो. आणि माझे मिस्टर हब्बी माझे म्हणजे सुमित, ते तर थोडा पण त्यांनी डान्स केलेला नाही आहे, थोडा पण. ते बोलतात मला डान्सच येत नाही, पण असं नसतं. सॉन्ग लागल्यावरती मी तरी, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा, जर सॉन्ग चालू असल्यावरती आपल्याला असं स्टॉप म्हणजे शांत उभं राहता येतं का, जमतं का. मला तरी नाही जमत. जर सॉन्ग चालू झाले बघा मी किती धमाल करते बघा माझा तो डान्स. मी तर गाणे लागले तर माझा डान्स चालू होतो. मी घरी जेवण बनवता सुद्धा डान्स चालू करते. तर तसंच आमचं इथे पण आमचं चालू होतं. आणि ह्यांनी काय केलं, डान्स थोडा पण केला नाही. त्यांना खूप फोर्स केला आम्ही की चला 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 थोडासा डान्स करा, पण नाही तर नाहीच केला त्यांनी डान्स. हे बघा मज्जा येते खूप. आणि तिकडे लाईट्स वगैरे खूप मस्त होते एकदम, त्याच्यामुळे अजून जोश येत होता डान्स करायसाठी. का सॉन्ग वगैरे पण DJ एकदम मस्त चालू होता, म्हणून अजूनच चांगलं वाटत होतं. आणि नेक्स्ट डे आम्ही काय केलं, आता इथे आम्ही खूप दमलेलो म्हणून आम्ही डायरेक्टली इकडून काय केलं, गेलो बिर्याणी खाल्लेली परत. आम्ही बिर्याणी वगैरे खाल्ली आणि मग नंतर डायरेक्ट आम्ही आमच्या रूमवर गेलो आणि झोपलो, कारण की खूपच दमलो आम्ही डान्स वगैरे करून. तेव्हा आम्हाला काय वाटलं नव्हतं डान्स करताना, पण नंतर मग आम्हाला खूपच दमल्यासारखं पूर्ण घामाघूम झालेलो. मग डायरेक्ट आमच्या रूमवरती गेलो आम्ही आणि आम्हाला रूम पण खूप मस्त भेटलेली एकदम. जर मला डिस्क्रिप्शनमध्ये टाकता आलं तर मी त्याचं नंबर्स वगैरे सगळं टाकेल. तुम्ही पण नेक्स्ट टाईम तिकडे नक्की गेलात तर तिकडे जा, स्टे करा. आणि मग तिथे आम्ही गेल्यानंतर डायरेक्टली मॉर्निंगला आम्ही उठलो आणि मग
डायरेक्ट शॉपिंग वगैरे थोडीशी केलेली, ते पण मी पुढे बघा तुम्हाला बघायला भेटेलच. तोपर्यंत आमचा हा डान्स आहे तो तुम्ही एन्जॉय करा. बघा कसा आमचा डान्स चालू आहे तो. शिवांशला तर खूपच मजा येत होती. शिवांश बघत होता हे सगळे लाईट्स वगैरे काय, त्याच्यासाठी सगळं फर्स्ट टाईम होतं. आता सेकंड टाईम तो तर स्वतःहून खूप एन्जॉयमेंट, आणि त्याला सगळं कळेल सुद्धा. बघा मी कशी नाचते ते. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा, कारण की मी अजून ह्याचा पार्ट 2 पण टाकणार आहे. कारण की खूप एन्जॉयमेंट केलेला आम्ही, आणि खूप मोठा व्लॉग झाला असता म्हणून मला टाकता येत नाही आहे पूर्ण व्लॉग. पण नेक्स्ट पार्टमध्ये मी पूर्ण अजून गोवाची पूर्ण ट्रिप आपण काय काय एन्जॉय केलं ते पण टाकणार आहे. तर स्टे ट्यून्ड राहा आणि कनेक्टेड राहा आणि कीप सपोर्ट करत राहा. तर मी असेच अजून छान तुम्हाला व्हिडिओज घेऊन येत राहील आणि तुम्ही पण एन्जॉय करत राहा. बघा आमचा डान्स किती मस्त चाललेला आहे. आणि जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चॅनलला, विद्या गोपाळे ऑफिशियल. आणि इंस्टावरती पण तुम्ही मला फॉलो करू शकतात. माझ्या पेजचं नाव आहे विद्या गोपाळे ऑफिशियल. खूप आम्ही डान्स केला, पण हे फक्त व्हिडिओज करत होते. शेवटी मग मी त्यांना बघा जबरदस्ती बोलवलेलं आहे डान्स करायला, पण ते तरी नाहीच बोलत आहेत. नकोच बोलत होते, नको बोलत, तूच कर, तुम्ही करा एन्जॉय, मी उभा आहे, मी बघतोय. ते शेवटी नाहीच त्यांनी डान्स केला. तरी पण आम्ही थोडंसं त्यांना धरून थोडंसं मी डान्स करते बघा. ते बघा ते गेले आता साईडला. तर आम्ही बीचवरती आल्यानंतर हे बघा थोडासा कपल डान्स आम्ही तिकडे कॅन्डल लाईट डिनरच्या इकडे थोडासा आम्ही केला. त्यांना मी बोलले आपल्याला इकडे छोटंसं असं रील्स बनवायची आहे. तर आम्ही इकडे बघा रील्स ही केलेली आहे, ही मी इंस्टावर पण पोस्ट केलेली आहे. हे बघा नेक्स्ट मॉर्निंगला हा बघा आमचं रूम होतं हे आमचं. तर इथे आम्ही स्टे होतो. तर बघा हा असं आमचं रूम होतं हे, आणि असं बाहेर बाल्कनी वगैरे होती, थोडीशी गॅलरी वगैरे, थोडा व्ह्यू खूप छान होता इकडचा. आणि आता आम्ही निघालेलो आहोत सगळेच, म्हणजे निघालो आता आम्ही मार्केटला जायला. सकाळचा आता आम्हाला पहिला नाश्ता आम्ही करणार खाली गेल्यावर. आणि तिथे उडुपी खूप छान होतं, म्हणजे आम्ही होतो बागा बीचच्याच बरोबर बाहेर आम्हाला हे रूम भेटलेलं. तर बागा बीचकडेच होतं हे, आणि तिथेच एक उडुपी होतं. तर तिथे आम्ही नाश्ता करायला पण जाणार आहोत. तर आता बघा मी शिवांशला घेऊन कशी खाली उतरते. आणि ह्याचेसुद्धा मी थोडेफार असे रील्स पण केलेले होते इकडे पण. तर मला रील्स बनवायला जागोजागी खूप आवडतात, म्हणून मी कुठे पण जिथे मला जागा भेटली तिकडे मी रील्स बनवते. तर बघा आम्ही दोघं पण निघालो आणि सगळे आम्ही तर डायरेक्टली आम्ही उडुपीला गेलो. तिथे पण बघा थोडेसे सॉंग्स लागलेले होते, तिकडे पण माझी शायनिंग चालूच आहे. तिकडे पण मला काही डान्स करूशीच वाटते. ही बघा निकिता आणि हा शिवांश. लगेच ते लोक कॅमेऱ्यात बघायला लागले, हाय करतात. ही सोनू आणि रूपा, आणि इथे मी. माझं ते बघा गाणं बोलायचेच कामं चाललेत. मला म्हणजे कॅन्डिड व्हिडिओ आहे हा, मला माहितीसुद्धा नाही की व्हिडिओच होतोय माझा. मग आम्ही इथे नाश्त्याला घेतलेलं मेंदू वडे, इडली आणि डोसा वगैरे असं आम्ही सगळं मागवलेलं. आणि शिवांशनी हे सगळं त्याला काय माहिती, तो घरी कायम खातो पण तिकडे तो खातच नव्हता. मग त्याच्यासाठी आम्ही तिकडे आम्ही मागवलेलं त्याच्यासाठी ब्रेड आणि जाम बटर ते सगळं मागवलं त्याला. मग त्याने ते खाल्लेलं तिकडे.
काय माहिती बाहेर मुलं गेली की असंच त्रास देतात. मग त्यांनी तिकडे जेवत नव्हतं तर मग त्यांनी हे खाल्लं. मग तिकडे बघा माझं मी आपलं मूड आपल्या मूडमध्येच आहे. मी इकडे पण काहीतरी तिकडे सॉन्ग चालू आहेत आणि मी माझं आपलं सॉन्ग बोलायचं काम चालू. इकडे आम्ही वेटरला खूप छान फसवलेलं कारण की तो आम्हाला खूप हळूहळू सगळं देत होता म्हणून आम्ही त्याला बोललो अभी पैसे हम नहीं देने वाले आपको. तर त्याला बघा त्याचं तोंड कसं छोटंसं झालेलं आहे बघा. आम्ही त्याची तो वाटच बघतोय कधी हे पैसे देणार. आम्ही बोललो हम तो जा रहे आप तो पैसे लेने भी नहीं आ रहे तो अभी हम तो जा रहे बाबा. ते बघा कारण की खूप रश असते म्हणून त्या लोकांना पण विचारायला टाईम नाही भेटत तेवढा. काय करणार. तर आता आम्ही आमचं झालं नाश्ता वगैरे करून आणि आता आम्ही निघालेलो आहोत मार्केटला जायला. आम्ही बोललो थोडीशी आपण इथे शॉपिंग वगैरे करूया. तर तिथे बघा असे स्कूटी वगैरे पण असतात ज्या आपल्याला रेंटने भेटतात. तर ह्या रेंटने आपण घेऊ शकतो. पण आम्ही खूप बीचच्या जवळ असल्यामुळे आम्हाला बागा बीचच्याच बाहेर खूप छान असं मार्केट असतं. तर आम्ही रूमवरून निघाल्यावरती पूर्ण मार्केट फिरायचो आणि काय जे पाहिजे ते शॉपिंग करायचो आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही बीचवर जायचो. असंच आमचं रुटीन चालू होतं. तर आम्ही हा नेक्स्ट डे पण आम्ही तसंच केलं. सकाळी आमचा नाश्ता वगैरे झाला मस्त बघा. मी बडीशोपच खातेच आहे अजून हॉटेलवरून निघून. आणि मी आता आम्ही सगळं शॉपिंगचं आमचं चाललं आहे. आम्ही बघतोय तिकडचे ॲसेसरीज वगैरे आणि खूप छान असं समुद्रातले जेवढे पण ॲसेसरीज असतात तसे बनवलेले असतात त्याच्याकडून. शंख वगैरे त्याच्याकडून चांगले चांगले ब्रेसलेट्स वगैरे नेकलेस वगैरे असतात तिथे. तर ते सगळं बघण्यामध्ये खूप छान मजा पण येते. आपल्याला घेण्यापेक्षा ते बघण्यामध्ये जास्त काहीतरी इंटरेस्ट असतो मला तरी. ते बघा मी किचन उचललेले हातामध्ये असं सगळं आहे तिकडे. हे इयरिंग्स वगैरे अँकलेट्स असे खूप काय काय किचन्स वगैरे सगळं होतं. निकिता आणि सोनू आणि रूपा पण बघा बघते. तर असं आम्ही शॉपिंग वगैरे इकडे केली आणि आता आम्ही बघतोय काय काय आम्हाला काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे. आणि इथे वुडनचे पण खूप छान छान अशा वस्तू होत्या आणि खूप मस्त त्याला डिझाईन वर्क खूप मस्त होतं त्याच्यावरती. मी इथून कप्स वगैरे पण आणलेले माझ्यासाठी घरात यूज करायला. चहाचे कप वगैरे पण मी तिथून आणले कारण की त्याच्यावरती डिझाईनच अशी मस्त असते एकदम. तर असं आम्ही खूप असं एक्सप्लोअर केलं तो गोवा आणि फिरलो आम्ही. एन्जॉयमेंट तर खूप असते. आणि मित्रांनो तुम्हाला जर इथे जायचं असेल तर तुम्ही थोडं थंडीच्या टायमाला जा कारण की ना पर्सनली माझं तरी मत आहे की उन्हाळ्यात तर अजून तिथे गरम होत असेल कारण की आम्ही त्या थंडीच्याच टायमाला गेलो तरी तिथे म्हणजे थोडंसं गरमच होतं वातावरण. बघा तुम्हाला दिसू शकतं आता पण ऊनच आहे. तर हे सकाळचा टाईम आहे तरी आम्ही 9ला तरी घरातून निघालेलो असणार. तर तरी ऊन आहे इथे कडक एकदम. तर म्हणून माझं तरी म्हणणं आहे की थोडंसं थंडीच्या टायमाला तिथे जा गोवा फिरायसाठी. तर खूप छान वाटतं वातावरण वगैरे. इथे बघा माझं तर काही शॉपिंग काय माझी संपतच नाही आहे. मला तर काय काय घेऊशी पण वाटते आणि बघूशी पण वाटते. मग असं करता करताच आम्ही एका वाईन शॉपमध्ये पण गेलो. तिथे पण आम्ही सगळे बॉटल्स वगैरे इतके मोठे मोठे वाईनचे बॉटल्स वगैरे होते ते आम्ही बघत होतो जरा. मग नंतर मग गेलो आम्ही पुढे. आम्ही निघालो आता बीचकडे जायला. फिरता 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 आम्ही आता बीचकडे बघा हा बागा बीच आहे. बागा बीचकडे आम्ही पोचलेलो आहोत. थोडेसे फोटोशूट्स वगैरे थोडे आमचे चालू होते इकडे. ते आम्ही इकडे केले आणि निघालेलो आहोत. खूप छान छान असे किस्से पण असतात आणि खूप मजा पण येते. आणि सगळे फॅमिली म्हणून आपण सगळे जर गेलो तर खूप आपण एन्जॉय करता येतं आपल्याला. हे बघा आता आम्ही बीचवर पोचलो आहे. सगळ्यांचं ज्याचं त्याचं आपापलं फोटोशूट चालू आहे. कोण व्हिडिओज बनवते. ही बघा ही पूनम आहे ही आपले व्हिडिओज बनवते आणि जीजू तिचे फोटोज वगैरे काढतायत म्हणजेच माझे मिस्टर. हा बघा आता हे पूर्ण इकडचं व्ह्यू बघा ना किती ऑसम आहे एकदम ना. आणि आम्हाला ना मेन रूम खूप छान भेटलेली की एकदम जवळच होती समुद्रापासून. तर आम्हाला खूप लवकर म्हणजे घरातून निघून लगेच आम्हाला बीचवरती जाता यायचं असं आम्ही रूम बघितलेली. हे बघा हे मी आणि माझे हबी आणि माझं शिव ते बघा आम्ही तिघं असे मस्त चालतोय आणि खूप एन्जॉय करतोय बीचवर. शिवांशला पण खूप छान वाटत होतं. त्याला आवडत होतं खूप की आपण हे कुठे आलो आहे. त्याला असं वाटायचं आपण रिसॉर्टला आलो आहे. त्याला कळत नव्हतं की हे बीच असतं. तो बोलत होता आपण रिसॉर्टला आलो आहे.
तर ज्याचं त्याचं आता इथे रील्स किंवा मग फोटोशूट्स वगैरे चालू आहेत डेली प्रमाणे, नेहमीप्रमाणे. रुपाली आपली रील्स काढते आणि इथे बघा हे दमलेले गाडी चालवून त्यांचं तोंड थोडंसं असं छोटंसं झालेलं होतं. निकिता बघा, निकिताचं पण रील्स चालू आहे. काय शूट्स आम्ही म्हणजे घेतलेले नाही आहेत म्हणून ॲड करता आलेले नाही आहेत. भरपूर असे क्लिप्स राहून गेलेत. बघा आता आम्ही बीचवरती ना जायला निघालो. खूप आता फोटोशूट केल्यानंतर आता काही कंट्रोलच होत नव्हतं. असं वाटत होतं की कधी आम्ही पाण्यात. आणि तिथे भरपूर काय होतं म्हणजे जसं काय बनाना राईड वगैरे, स्कुबा ड्रायव्हिंग, बोटिंग वगैरे खूप काय होतं. पण आहे ना भीती खूप वाटत होती. आमच्यामधलं एखादं पण डेअरिंगवालं नव्हतं त्याच्यामध्ये. आम्हाला खूप तरी पण आम्ही एका ह्याच्यात गेलो पण आहे. तर तुम्हाला व्लॉग आमचा कंटिन्यू राहील. हा गोवा व्लॉग संपलेला नाही आहे अजून, पण खूप पुढे मोठा व्लॉग होणार होता हा, म्हणून मी ह्याला पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. बघा मग आम्ही दोघं किती एन्जॉय करतोय पाण्यामध्ये. हे मी आणि हे बघा किती, म्हणजे मला भीती वाटत होती खूप. हे मला ओढून नेत आहेत पाण्यामध्ये की चल. मी जातच नव्हती कारण की मला खूप भीती वाटते पाण्याची. मी जातच नव्हती पण हे मला नेता येत. आणि शिवांश आणि रुपाली थोडंसं बाहेरच एन्जॉय करत आहेत ते दोघं, कारण की शिवांश आज जात नव्हता. मग रुपा बोलली तोपर्यंत तू जाऊन ये, मग नंतर मग तू ह्याला सांभाळ, मग नंतर मी पाण्यात जाते. मग तसं हे मला आतमध्ये घेऊन जात आहेत. पण मला तर खूप भीती वाटत होती. पण हळूहळू करता भीती गेली. पण तरी बघा मी पुढे जात नाही आहे. ते बघा लाट आली का मी यायची परत पाठी निघून. आणि शिवांश आणि रुपा तर आम्हाला हे बघा शिवांशला उचललं आणि पाण्यामध्ये त्याला. मला सुद्धा तो व्लॉग बघून माझी खूप एन्जॉय होत आहे आता. त्या टायमाला असं असतं ना की एडिटिंगसाठी मला तेव्हा बोलता जमत नव्हतं. कॅमेरा पकडलं वेगळ्यानी, म्हणजे आम्ही ज्याच्या हातात मोबाईल होता तो आम्ही व्हिडिओ करत होतो. तेव्हा बोलता नाही जमलं आहे म्हणून मी आता बोलते. पण खूप एन्जॉय करतोय आम्ही, म्हणजे सांगता येत नाही इतकं एन्जॉय केलेलं आम्ही. खरंच बागा बीच वगैरे खूप छान आहे आणि तिकडे लोक पण असतात म्हणून अजून जरा छान वाटतं. एकदम सुमसाम जाग्यावरती पण चांगलं नाही वाटत. तिकडे जरा लोक होते म्हणून जरा अजून छान वाटत होतं. गर्दी असते इकडे आणि सेफ्टी खूप छान आहे इथे, म्हणजे पोलीस वगैरे सगळे तिकडे असतात. परत गार्ड्स असतात की पाण्यामध्ये कोण जास्त नको जायला म्हणून गार्ड्स पण तिकडे असतात सारखं कंटिन्यू. आपल्याला सेफ्टी खूप छान आहे तिकडे म्हणून काय असं तिकडे भीतीची काही गोष्ट नाही आहे. आपण खेळू शकतो तिकडे. थोडंसं पण आत गेले ना तर लगेच तिकडे म्हणजे गार्ड लोक लगेच बोलवतात, वॉर्निंग देतात. म्हणून काही तिकडे असं भीतीची काही गोष्ट नाही. आणि समुद्र पण खूप छान ब्लू एकदम पाणी आहे. तिकडे कॅमेरामध्ये असं कॅप्चर झाले पण तिकडे 2 कलरचं पाणी आहे. ते तर आम्हाला खूप युनिक वाटत होतं, म्हणजे 2 पाणी आहे तिकडे, ते मिक्सच होत नाही. ब्लू आणि ब्राऊन असं दोन्ही मिक्सच होत नाही. असं छान वाटत होतं खूप. आता निकिताला वाटलं असणार की थोडीशी क्लिप घेऊ, तर निकिता थोडंसं क्लिप घेते. म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत, ही एन्जॉयमेंट खूप भारी होती. आणि ना आमचा व्लॉग हा पूर्ण पुढे बघा, दुसरे व्लॉग पण येतील तर कंटिन्यू ठेवा आमचे हे व्लॉग बघा, कारण की अजून पुढे आम्ही किती एन्जॉय केली ते मी सगळं ह्याच्यामध्ये टाकणार आहे. आता एकाच व्लॉगमध्ये एवढा मोठा व्लॉग झालेला आहे, ह्याच्यामध्ये मला सगळे क्लिप्स ॲड करता नाही येणार आहे. पण बघा तुम्ही आम्ही किती मजा करतोय ते. आणि काय सांगू तुम्हाला मी आता, हे बघा ह्यांनी तर एवढी मजा केली, जितकं त्यांनी डान्स केला नसेल ना एकदा पण त्यांनी स्टेप नाही केली असणार, पण या पाण्यामध्ये त्यांनी इतकं एन्जॉय केलेलं आहे. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की ह्या पाण्यातून मी बाहेरच नको निघू. बघा ना त्यांना किती आतात चालले. त्यांना मी सांगते आहो नका जाऊ थांबा, पण ऐकतच नाही. आणि सोनू तर तिला व्हिडिओज वगैरे करायचे होते, ती जातच नव्हती पाण्यामध्ये. तिला आम्ही बोलत होतो अगं जा, पण नाही, तिला जायचंच नव्हतं पाण्यामध्ये. तिला पण भीती वाटत होती. पण नंतर असं करता तिला आम्ही बघा जबरदस्ती तिला नेलं आहे पाण्यामध्ये आतमध्ये. ती बघा निकिता तिला नेते. मग ती गेली. मग मी तिची बॅग वगैरे धरून मी इथे थांबलेली आहे. आणि शिवांश पण इथे थांबला आहे. हे बघा शिवांश, मी, रूपा आम्ही थोडंसं आता बाहेर थांबलो आहे. इथे बोटिंग वगैरे चालू. इकडे जिजू, निकिता आणि सोनू हे तिघं पण खूप एन्जॉय करत आहेत पाण्यामध्ये. आणि खूप लोक होते तिकडे म्हणून छान पण वाटत होतं. आणि जास्त करून फॉरेनर जास्त आलेले असतात तिकडे. पण आता वेकेशनचा टाईम होतं म्हणून आपले सगळे इंडियन जास्त दिसतात तुम्हाला, ते बघा जास्त करून सगळं. म्हणजे सीझनच्या टायमाला लोक असतात तिकडे, मग सीझनच्या टायमाला जा, खूप एन्जॉयमेंट होईल. मला तरी खूप आवडलं.
आम्ही खूप मजा केलेली आहे. सोनूला पण आता कम्फर्टेबल झाली ती, ते बघा पाण्यामध्ये कम्फर्टेबल झाली हळूहळू. आता तिला पण जाऊशी वाटतंय पाण्यामध्ये अजून आतमध्ये. ते बघा इकडेच बसून बाहेर येईल ती. खूप आम्ही एन्जॉय केलं. वाव. तर असंच तुम्ही हे व्लॉग पूर्ण बघा, आमचे स्किप न करता बघा. अजून पुढे पण खूप एन्जॉय येणार आहे. बघा मी कशी पाणीला काय आता, पाणी तर मला पकडेलच ना, तरी मी धावते बघा कशी. आता आम्ही तरी पण आम्ही इकडे 5 दिवस स्टे केलेला. 5 दिवस आम्ही खूप एन्जॉय केलं. असंच आम्ही रेग्युलर सकाळी उठायचो, परत जायचो, परत बीचवर खेळायचो, परत सगळे राईड्स वगैरे पण आम्ही केल्या. जास्त करून आम्हाला नाही करता आल्या, पण सुमितने केल्या कारण की आम्ही घाबरत होतो त्याच्यात जायला. हा बघा शिवांशला इकडे ना क्रो दिसले, तर तो त्यांना पकडायच्या मागे लागलाय क्रोला. तर आमचे हे व्लॉग तुम्ही बघा पुरे. आता हा व्लॉग मला कंटिन्यू करता नाही येणार आहे, तर पुढे बघा तुम्ही. अजून एक मी दुसरा व्लॉग टाकेल पार्ट 2 मध्ये अजून पुढे तुम्हाला बघायला भेटेल. तोपर्यंत स्टे ट्यून आणि स्टे कनेक्टेड आणि कीप सपोर्टिंग. लव यू गाईज. फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग बाय बाय.